जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणं, त्यासोबतच विविध घटनांच्या अनुषंगानं प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करण्याच्या उद्देशानं सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात क्राईम आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी लक्ष्मीपुरी खुनाचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल आजरा पोलीस, घरफोडीचे गुन्हे उघड केल्याबद्दल कोडोली करवीर पोलीस आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल राजारामपुरी पोलिसांसह 10 अधिकारी आणि 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला। तपासावर असलेले प्रलंबित गुन्हे, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी याची तात्काळ निर्गत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या। प्रत्येक गुन्ह्याचा तपास योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक पंडित यांनी केल्या। जप्त मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानं तात्काळ परत करावेत, फाळकूट दादांची यादी तयार करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, जादा परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी, वाढत्या चोऱ्या दरोड्यांच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवस रात्र गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, संकेत गोसावी, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकारी उपस्थित होते।